Hello students, welcome again. Today we are going to see the very important topic, that is maximum work done in isothermal reversible process. What is we are going to learn today? Maximum work done in isothermal reversible process. This is very important topic for the exams point of view. This can be asked for 3 marks, and it has been asked for many times in the previous exams. आधीच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा खूपदा विचारलाय आणि त्यानंतर याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा एक्झाम मध्ये विचारल्या जातात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि थोडा लेंथी टॉपिक आहे. सो वॉच इट टिल एंड. सो before going to discuss this topic, you please note it down. Students, let us start the expression for maximum work done. याच्यावरती जो क्वेश्चन विचारला जाते तो असाच विचारला जाते, एकदम सिंपल विचारला जाते की explain the maximum work done in isothermal reversible process. हा सिंपल क्वेश्चन झाला. तसंच आणखी एक क्वेश्चन याच्यावरती विचारला जाते, derive an expression for maximum work done in isothermal reversible process. सो हे जे W max चं एक्सप्रेशन आहे ते आता आपण समजून घेऊया. पहिला पॉइंट आपल्याला पॉइंट वाइज दिलेला आहे, मुद्दाम पॉइंट वाइज आहे, कारण तुम्हाला तो बाय हार्ट करताना बोर्ड एक्झाम मध्ये बाय हार्ट करायचं असेल किंवा प्रॅक्टिस करायचं असेल तर पॉइंट वाइज करणे आवश्यक आहे लेंथी टॉपिकला. ठीक आहे, तर पाहू आपण पॉइंट टू पॉइंट. ठीक आहे, डायग्राम एक थोडा समजून घेऊ पॉइंट डिस्कस करण्याच्या आधी. ह्या 4 डायग्राम नाही आहे, एकच डायग्राम आहे. एक सिलेंडर घेतला आपण, त्याच्यामध्ये n मोल ऑफ आयडियल गॅस घेतलेला आपण, किंवा n मोल ऑफ आयडियल गॅस किंवा n मोल ऑफ गॅस म्हणू आपण. तर हा n मोल ऑफ आयडियल गॅस येता लक्षात. n मोल ऑफ आयडियल गॅस आपण याच्यामध्ये सिलेंडर मध्ये एन्क्लोज केलेला आहे, याच्यामध्ये भरून ठेवलेला आहे. आणि एक पिस्टन, म्हणजे ब्लॅक कलरचं तुम्हाला पिस्टन दिसत आहे, हे जे पिस्टन आहे हे पिस्टन आपण याच्यावरती फिक्स केलं आहे. म्हणजे पिस्टन कशा प्रकारचं आहे? पिस्टन हे रिजिड आहे, बरोबर आहे. रिजिड म्हणजे एकदम भरीव आहे. त्यानंतर मुव्हेबल आहे. का बरं? कारण ते फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे हे वर जाताना फ्रिक्शन खूप कमी राहील, जेणेकरून सो दॅट दिस पिस्टन कॅन मूव्ह अपवर्ड, जेणेकरून हे पिस्टन इझिली वर जाऊ शकेल ड्यू टू द प्रेशर ऑफ गॅस. बरोबर आहे. आपण काय पाहता, एक सिलेंडर घेतलं, त्यामध्ये n मोल ऑफ आयडियल गॅस आपण एन्क्लोज केला आणि त्यावर मग पिस्टन फिक्स केलं. जे पिस्टन कसं आहे? फ्रिक्शनलेस, मुव्हेबल अँड रिजिड. बरोबर आहे, फ्रिक्शनलेस, मुव्हेबल अँड रिजिड. बरोबर आहे. तर अशा प्रकारचं एक पिस्टन आहे, अशा प्रकारचं सिलेंडर आहे. त्यानंतर ह्या सिलेंडरची नंतरची स्टेप दिसते आपल्याला, पहिली स्टेप, त्याच्यानंतर दुसरी स्टेप, त्याच्यानंतर तिसरी स्टेप, अशा दाखवलेल्या आहे. आपण पॉइंट वाइज डिस्कस करू. बरोबर, ठीक आहे. तर लेट अस सी फर्स्ट पॉइंट. पहिला पॉइंट काय म्हटलेला आहे? फर्स्ट पॉइंट मध्ये म्हटलेला आहे कन्सिडर. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये गॅस n मोल ऑफ आयडियल गॅस आपण भरून ठेवला आहे आणि त्यावर एक पिस्टन फिक्स केला आहे. जे पिस्टन कसं आहे? फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे मूव्ह होताना अजिबात त्रास होणार नाही त्याला. बरोबर आहे, इझिली मूव्ह होणार, खालीवर होऊ शकते. बरोबर आहे. अशा प्रकारचं रिजिड पिस्टन, मुव्हेबल पिस्टन आपण घेतलेलं आहे. ठीक. आता पहिला पॉइंट काय म्हटलेला आहे? पहिला पॉइंट म्हटलं आहे कन्सिडर n मोल ऑफ an ideal gas. Consider n mole of an ideal gas enclosed in a cylinder. Consider n mole of ideal gas. Consider n mole of an ideal gas enclosed in a cylinder. Enclosed in a cylinder fitted with frictionless, movable, rigid piston.
frictionless movable rigid piston. So what is the first point? Consider n mole of an ideal gas enclosed in a cylinder fitted with rigid movable piston. परत एक वेळा सांगतो. Consider n mole of ideal gas. Consider n mole of an ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless movable rigid piston. Read करून घ्या तुम्ही. Consider n mole of ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless movable rigid piston. बरोबर आहे. असं मीनिंग काय होते? एक सिलेंडर घेतला आपण, त्या सिलेंडर मध्ये काय एनक्लोज केला आपण? n mole of ideal gas and it is fitted with frictionless movable rigid piston. हे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. बरोबर आहे. तर पॉइंट क्लियर आहे तुम्हाला? पहिला फर्स्ट पॉइंट क्लियर आहे सर्वांना? Consider n mole of an ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless movable rigid piston. Second point है, it expands. It म्हणजे काय? पिस्टन एक्सपांड होईल, पिस्टन तो होईल, पण त्या पिस्टन एक्सपांड नाही होत, ते मूव्ह होते. बरोबर आहे. पिस्टन कसं एक्सपांड होईल? ते मूव्ह होणार. बरोबर. मग एक्सपांड काय होते? तर आपण जो n mole of ideal gas घेतलेला आहे, या सिलेंडर मध्ये घेतलेला आयडियल गॅस तो एक्सपांड होणार. बरोबर. इट एक्सपांड्स मीन्स द गॅस एक्सपांड्स आइसोथर्मली. आइसोथर्मलचा मीनिंग काय होते? द प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे. ज्या प्रोसेस मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहते त्याला आपण काय म्हटलं आहे? आइसोथर्मल प्रोसेस. म्हणून इथे पॉइंट मध्ये काय म्हणत आहे आपण? इट एक्सपांड्स आइसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. रिव्हर्सिबली म्हणजे काय होते? की ज्या प्रोसेस मध्ये एक्सपान्शन दिसून येईल, कॉम्प्रेशन दिसून येईल. हे कशामुळे होते? द प्रोसेस डेफिनेशन को आपण रिव्हर्सिबल प्रोसेसची, द प्रोसेस इन विच द ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स डिफर फ्रॉम ईच अदर बाय अन इन्फायनाइटेसिमली स्मॉल अमाउंट. ज्यांच्यामध्ये म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये किंवा प्रेशर ऑफ द गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर मध्ये छोटासा डिफरन्स असेल, इन्फायनाइटेसिमल स्मॉल अमाउंटचा डिफरन्स असेल, त्यावेळेस प्रोसेस कॅन बी रिव्हर्स ॲट एनी पॉइंट. अशा प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हटलं होतं. बरोबर आहे. तर इथे आपण पॉइंट पाहताय. इट एक्सपांड्स आइसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम V1 टू फायनल व्हॉल्यूम V2 at temperature T. Point काय झाला? It expands isothermally. It expands means gas expands isothermally and reversibly from initial volume V1 to final volume V2 at temperature T. Read करूँ. It expands isothermally and reversibly from initial volume V1 to final volume V2 at temperature T. पण इथे डायग्राम मध्ये कसं? जर समजा हा इनिशियल व्हॉल्यूम V1 असेल तर इथे फायनल व्हॉल्यूम काय झाला? V2 झाला. इनिशियल व्हॉल्यूम इथून एवढा असते V1 आणि फायनल व्हॉल्यूम कसा आहे? इथून एवढा आहे V2. बरोबर आहे. स्टेप वाइज हा इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम मध्ये टर्न झाला, कन्वर्ट झाला. बरोबर आहे. व्हॉल्यूम वाढता तो V1 चा काय झाला? इथे स्टेप वाइज काय झाला? V2. म्हणून म्हटलंय द गॅस एक्सपांड्स isothermally and reversibly from initial volume V1 to final volume V2 at temperature T. आता हे जे एक्सपान्शन आहे तुम्हाला मी इथे बोर्ड दाखवलाय आणि इथे दाखवलाय, म्हणजे डायरेक्ट असा होऊन गेला का? नाही. This expansion takes place. The expansion of the gas. Just expansion. This expansion takes place in a number of steps. Expansion takes place in a number of steps as shown in the figure. हाच पॉइंट आहे थर्ड. पहा काय म्हटलंय? The expansion takes place in a number of steps. The expansion takes place in a number of steps as shown in the figure.
फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे एक्सपान्शन पहा, इथे व्हॉल्यूम V1 होता, थोडा 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 हा वाढत गेला पहा. ही लेवल होती इनिशियल व्हॉल्यूमची, ही लेवल होती बरोबर आहे. त्या सेकंड स्टेप मध्ये पिस्टन इथे मूव्ह झालं, म्हणजे इथून एवढं मूव्ह झालं बरोबर आहे. इथे होतं, या लेवलला होतं, तर ते इथे आलं बरोबर आहे. म्हणजे स्मॉल व्हॉल्यूम डीव्हीचा चेंज झाला, व्हॉल्यूम चेंज झाला डीव्ही बरोबर आहे. त्याच्यानंतर आता व्हॉल्यूम इतका आहे, पण या स्टेपमध्ये पिस्टन परत अपवर्ड मूव्ह झाला, वर गेलाय. पिस्टन कसं गेलाय, वर गेलेला आहे आणि इतका काय झालेला आहे, स्मॉल व्हॉल्यूम चेंज झालेला. व्हॉल्यूमचा काय झालेला आहे, स्मॉल चेंज, त्याला डीव्ही म्हणत आहे. प्रत्येक स्टेप मध्ये अशा प्रकारे व्हॉल्यूम हा स्मॉल क्वांटिटीनं चेंज होत आहे डीव्हीनं बरोबर आहे. तुम्ही पिस्टनची लेवल पहा, मी करून दिलेली आहे अशा 2 लेवल. इथे पहा, हे इनिशियल आणि हे फायनल, इनिशियल आणि हे फायनल, आणि यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो डीव्ही आहे बरोबर आहे. म्हणजेच इथे इनिशियल व्हॉल्यूम इतका होता, तर इथे फायनल व्हॉल्यूम इतका आहे. आणि प्रत्येक स्टेप मध्ये छोटा छोटा डिफरन्स आहे, हा डीव्ही इथे दाखवला मी एरोने. या 2 स्टेप मधला, या 2 सिलेंडरच्या 2 स्टेप मधला जो डिफरन्स आहे तो डीव्ही आहे, कशाचा, व्हॉल्यूमचा बरोबर आहे. म्हणून एक्सपान्शन होऊन राहिलेलं आहे, पिस्टन वर जात आहे, म्हणजेच काय होतं, गॅस एक्सपांड होत आहे. आणि गॅस एक्सपांड होते तेव्हा प्रेशर कमी होते, हे लक्षात ठेवायचं. कशामधलं, जसं एखादा बलून असेल, फुगा बरोबर आहे. फुग्यामध्ये जर समजा आपण एखादी पिन टोचली बरोबर आहे, तर त्या फुग्यामधला गॅस कमी एक्सपांड होईल, पण याच्यामधलं प्रेशर काय होत जाईल, कमी होईल. म्हणजे लक्षात ठेवायचं, पुढे काम आहे आपल्याला. जर व्हॉल्यूम चेंज झाला, व्हॉल्यूम वाढला, तर त्यामधलं प्रेशर काय होते, कमी होते. तसंच इथे व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन राहिला, तर प्रेशर ऑफ द गॅस काय होणार, डिक्रीज. प्रेशर ऑफ द गॅस काय होते, डिक्रीज, जेव्हा व्हॉल्यूम चेंज होते. हे नंतर पण पहिले थर्ड पॉइंट काय म्हटलं आपण, द एक्सपान्शन टेक्स प्लेस इन अ नंबर ऑफ स्टेप्स ॲज शोन इन द फिगर. फिगर मध्ये दाखवलेलं आहे आपण. पिस्टन पार्ट या लेवलला आहे, इथे थोडं वर गेलं, या लेवलला आहे, इथे थोडं वर गेलं, या लेवलला आहे, इथे थोडं वर गेलं बरोबर आहे. आणि प्रत्येक वेळेस जो व्हॉल्यूम चेंज आहे तो स्मॉल अमाऊंट कशाने दाखवला आपण, डीव्ही. कशाने दाखवला आहे, स्मॉल डीव्ही, डीव्हीने दाखवलं बरोबर आहे. तर अशा प्रकारे स्टेप 1 आणि स्टेप 2 मध्ये डीव्ही इतका डिफरन्स आहे व्हॉल्यूमचा, स्टेप 3 मध्ये डीव्ही इतका डिफरन्स आहे व्हॉल्यूमचा, आणि स्टेप 3 आणि इकडे पुढे कंटिन्यू होईल स्टेप्स बरोबर आहे. तर स्मॉल अमाऊंट डीव्ही इतका डिफरन्स आहे व्हॉल्यूमचा, म्हणजे एक्सपान्शन होत आहे. म्हणून म्हटलं एक्सपान्शन टेक्स प्लेस इन अ नंबर ऑफ स्टेप्स ॲज शोन इन द फिगर बरोबर आहे. तर अशा प्रकारे पहिला पॉइंट होता, कन्सिडर n मोल ऑफ एन आयडियल गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर फिटेड विथ फ्रिक्शनलेस मूवेबल रिजिड पिस्टन. दुसरा पॉइंट होता, इट एक्सपांड्स isothermally and reversibly from initial volume V1 to final volume V2 बरोबर आहे. डायग्राम वरूनच आपल्याला पॉइंट येऊन जाईल. ठीक आहे. तिसरा पॉइंट, द एक्सपान्शन ऑफ द गॅस टेक्स प्लेस इन अ नंबर ऑफ स्टेप्स. expansion takes place in a number of steps as shown in the figure. Fourth point दिला आहे, during each step the external pressure, during each step the external pressure Px. external pressure कशाने दाखवतो आपण, external pressure आपण दाखवतो Px, इथे दिलेलं आहे. external pressure Px is made infinitesimally smaller than the pressure of the gas. हे थोडं समजून घेऊ, मग पॉइंट करायचा. गॅसचं प्रेशर आपण दाखवतो P न, गॅसचं प्रेशर आपण दाखवतो P न, आणि या पिस्टनवर जे प्रेशर राहते ते दाखवतो Px, एक्सटर्नल प्रेशर. Px म्हणजे काय होते, एक्सटर्नल प्रेशर. आणि गॅस प्रेशर ऑफ द गॅस कशाने दाखवतो आपण, P न. एक्सटर्नल प्रेशर कशाने दाखवतो आपण, Pex, P एक्सटर्नल बरोबर आहे. तर पॉइंट काय म्हणते, ड्यूरिंग ईच स्टेप, प्रत्येक स्टेप मध्ये, हे एक स्टेप आहे, हे एक स्टेप आहे, हे एक स्टेप आहे, हे एक स्टेप आहे बरोबर आहे. ड्यूरिंग ईच स्टेप द एक्सटर्नल प्रेशर इज मेड
infinitesimally smaller than the pressure of the gas by removing the masses. बरोबर आहे किंवा विथ द रिमूव्हल ऑफ मासेस. पॉइंट कसा आहे आपला? पॉइंट बघा तुम्ही काय म्हटलेलं आहे? ड्यूरिंग ईच स्टेप द external pressure is made infinitesimally smaller than the pressure of the gas with the removal of masses. आता हे काय आहे? masses from the piston. इथे आपण असे masses ठेवलेले हे दिसत आहे तुम्हाला? प्रत्येक वेळेस कमी झालेले दिसून राहिले. तुम्ही तुमच्याकडे PDF असेल टेक्स्टबुकची किंवा टेक्स्टबुक असेल तर त्याच्यामध्ये हा डायग्राम बघून घ्या. तर हे जे मासेस आहे इथे आपण जसं आपण काही विकत घ्यायला गेलो किराणामध्ये तर तिथे वेइंग पॅन असते त्याच्यावर 1 किलोचं वेट असते, 2 किलोचं वेट असते, 5 किलोचं वेट असते. तशा प्रकारचे मासेस आपण किलोचे नाही छोटे मासेस आपण इथे ठेवलेले आहे पण प्रत्येक स्टेपमध्ये कमी झालेले आहे. का बरं? कारण आपण जेव्हा हे जे P एक्सटर्नल आहे हे कमी करायचं आहे. जे एक्सटर्नल प्रेशर आहे एक्सटर्नल प्रेशर हे आपल्याला कमी करायचं आहे बाय इन्फायनिटेसिमली स्मॉल अमाउंट. बरोबर आहे. म्हणून काय करतो आपण एक मास उचलतो. हे पहा इथे कमी झालेले आहे. इथे बघा कमी झालेले आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये अजून मासेस आपण रिमूव्ह केले कमी झाले. याच्यातून आपण रिमूव्ह केले इथे कमी झाले मासेस. बरोबर आहे. आणि हे मासेस कमी केल्यामुळे पिस्टन वरचं प्रेशर जे एक्सटर्नल प्रेशर आहे पिस्टन वरचं प्रेशर बाहेरचं प्रेशर म्हणजे P एक्सटर्नल काय होते कमी होते. कोणापेक्षा? P पेक्षा. P external becomes infinitesimally smaller than the pressure of the gas with the gradual removal of masses from the piston. Gradual म्हणजे हळूहळू एक एक करून ना आपल्याला मासेस उचलायचे. असं नाही करायचं फेकून द्यायचं असं करायचं नाही. बरोबर आहे. ग्रॅज्युअल रिमूव्हल आहे. ग्रॅज्युअल रिमूव्ह करायचं म्हणजे हळूहळू एक एक मास काढायचं. जसं मी काढलं कमी झालेले ते 5 होते तिथे 4 राहिले इथे 3 राहिले इथे 2 राहिले मासेस. अशा प्रकारे. तर पॉइंट काय आहे? प्रत्येक स्टेपमध्ये एक्सटर्नल प्रेशर जे एक्सटर्नल प्रेशर आहे पिस्टनवर वेट मास ठेवल्यामुळे जे एक्सटर्नल प्रेशर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? प्रेशर ऑफ द गॅसच्या. हाच पॉइंट आहे. ड्यूरिंग ईच स्टेप द एक्सटर्नल pressure P external is made infinitesimally smaller than the pressure of the gas P with gradually removal of masses. piston वर जे masses ठेवलेले आपण ते असे ग्रॅज्युअली हळूवारपणे रिमूव्ह करायचे आहे. हळूवारपणे म्हणजे अगदी असं हळू नाही एक एक करून ना आपल्याला ते मासेस रिमूव्ह करायचे. बरोबर आहे. जेणेकरून पिस्टन वरचं जे P एक्सटर्नल हे प्रेशर आहे ते कमी होईल. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? गॅसच्या कंपॅरिझन. हे P एक्सटर्नल कमी होईल ॲज कम्पेअर्ड टू प्रेशर ऑफ द गॅस. तर 4 पॉइंट समजले तुम्हाला. पहिला पॉइंट काय? लेट अस ट्राय टू रिकॉल द पॉइंट्स. पहिला पॉइंट काय होता आठवा? पहिला पॉइंट होता कन्सिडर n mole of an ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless movable rigid piston. बरोबर आहे. दूसरा पॉइंट इट expands isothermally and reversibly from initial volume V1 to final volume V2 at temperature T. Third point, तीसरा point, the expansion takes place in a number of steps. The expansion takes place in a number of steps as shown in the figure. Figure काढायची. अशीच फिगर काढायची एक्झाम मध्ये सुद्धा प्रॅक्टिस करतो. चौथा पॉइंट ड्यूरिंग ईच स्टेप. प्रत्येक सिलेंडर जे दिसत आहे ते स्टेप आहे. ड्यूरिंग ईच स्टेप पहिल्या स्टेप मध्ये पहा एवढा व्हॉल्यूम वाढला. बरोबर आहे. आणि प्रेशर कमी झालं. DV ना व्हॉल्यूम वाढते आणि DP ना प्रेशर कमी होते. कोणाचं? या गॅसचं प्रेशर कोणतं कमी होते? एक मास वाढलं
एक मास कमी केलं की व्हॉल्यूम वाढते आणि व्हॉल्यूम वाढला की हे प्रेशर कमी होते आणि हे सुद्धा बरोबर आहे. तर हे मास कमी केल्याबरोबर एक मास कमी केल्याबरोबर एक्सटर्नल प्रेशर कमी होते आणि हे जास्त राहते, त्याच्यामुळे एक्सपान्शन होते. एक्सपान्शन झालं की मग हे प्रेशर कमी होते. कोणतं? गॅसचं. परत एक वेळा सांगतो, हे समजणं खूप गरजेचं आहे. हे नंतर समजलं चालेल पण हे समजणं आवश्यक आहे. पहिले काय करतो आपण, हा पिस्टन आहे आणि खाली गॅसचं प्रेशर. आता पिस्टनवर मास असल्यामुळे पिस्टन एक्सटर्नल प्रेशर जास्त आहे, पण आपण काय करून राहिलो, हे मास ग्रॅज्युअली रिमूव्ह करून राहिलो एक एक करून. आता काय झालं, हे मास कमी केल्यामुळे हे प्रेशर एक्सटर्नल प्रेशर कमी झालं आणि याच्या कंपॅरिझन मध्ये प्रेशर ऑफ द गॅस जास्त झालं, त्याच्यामुळे जास्त झालेलं प्रेशर या पिस्टनला वर ढकलेल. म्हणजे काय झालं, एक्सपान्शन ऑफ द गॅस. एक्सपान्शन ऑफ द गॅस. अंडरस्टूड. मग गॅस एक्सपांड झाल्याबरोबर प्रेशर ऑफ द गॅस सुद्धा काय होऊन जाते, कमी होऊन जाते. येतं लक्षात. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर आणि हे प्रेशरमुळे काय होते, एक इक्विलिब्रियम येते, दोन्ही प्रेशर सारखे होतात. ठीक आहे. पॉइंट 2 आपण consider n mole of an ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless movable rigid piston. It expands isothermally reversibly from initial volume V1 to final volume V2 at temperature T. Third point, it means expansion takes place in a number of steps. Expansion takes place in a number of steps as shown in the figure. Fourth point, during each step external pressure P external is made infinitesimally smaller than the pressure of the gas with gradual removal of masses on the piston. piston वरचे masses कमी करून आपण असं करणार. बरोबर आहे. त्यामुळे काय झालं, नेक्स्ट पॉइंट, द गॅस एक्सपांड्स अँड इट्स प्रेशर P वुड डिक्रीज. काय होईल, गॅस एक्सपांड होईल. तुम्ही हे मासेस कमी करून राहिले पिस्टनवरचे, तर काय ना गॅस एक्सपांड होईल. मी आताच सांगितलं तुम्हाला की मास कमी केल्यामुळे P एक्सटर्नल कमी होईल, कोणापेक्षा, प्रेशर ऑफ द गॅस पेक्षा. गॅसच्या प्रेशर पेक्षा हे एक्सटर्नल प्रेशर कमी होईल. त्यामुळे काय होते, गॅस एक्सपांड्स. गॅस काय होते, एक्सपांड होते, पिस्टन वर जाते. द गॅस एक्सपांड्स अँड इट्स प्रेशर P वुड डिक्रीज. गॅस एक्सपांड झाल्यावर मग हे जे प्रेशर ऑफ द गॅस आहे ते सुद्धा काय होते, कमी होते. बरोबर आहे, कमी होते. म्हणून म्हटलंय द गॅस एक्सपांड्स अँड इट्स प्रेशर P वुड डिक्रीज. त्यानंतर द एक्सपान्शन कंटिन्यूज अंटिल प्रेशर P ऑफ द गॅस फॉल्स टू P एक्सटर्नल. हे एक्सपान्शन जे आहे हे कंटिन्यू झालं आहे केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत जे प्रेशर ऑफ द गॅस आहे ते पुन्हा एवढं होत नाही, P एक्सटर्नल इतकं होत नाही. बरोबर आहे. जे एक्सपान्शन तोपर्यंत होत राहील, तोपर्यंत एक्सपान्शन कंटिन्यू राहील जोपर्यंत हे प्रेशर ऑफ द गॅस पुन्हा एवढं होणार नाही, P एक्सटर्नल एवढं होणार नाही. फॉर एक्झाम्पल, समजा आपण प्रेशर ऑफ द गॅस किती घेतलं, प्रेशर ऑफ द गॅस घेतला आपण 10 न्यूटन. किती घेतला आपण, 10 न्यूटन. 10 न्यूटन आता दिसत असेल, तर 10 न्यूटन घेतलं आणि हे किती आहे, 9.9. बरोबर आहे. मग आता जेव्हा हे जास्त आहे तेव्हा एक्सपान्शन होऊन जाईल, पण एक्सपान्शन झाल्याबरोबर प्रेशर ऑफ द गॅस कमी होते, ते म्हणजे किती होईल, 9.9. दोन्ही सारखे होते. बरोबर आहे. म्हणून म्हटलेलं आहे एक्सपान्शन तोपर्यंत होत राहील जोपर्यंत हे जे प्रेशर ऑफ द गॅस आहे ते पुन्हा इतकं होणार, P एक्सटर्नल. म्हणजे द एक्सपान्शन कंटिन्यूज अंटिल प्रेशर P ऑफ द गॅस फॉल्स टू P एक्सटर्नल. अंडरस्टूड. बियॉन्ड दिस मग हे सारखं झाल्यानंतर एक्सपान्शन होणार नाही आणि सिस्टीम विल अटेन अन इक्विलिब्रियम. म्हणजे प्रेशर जर सिस्टीमचं म्हणजे गॅसचं आणि पिस्टनचं, सिस्टीम कोण आहे, गॅस आहे, आणि सराउंडिंग कोण आहे याच्यासाठी, गॅससाठी पिस्टन आहे. तर जोपर्यंत जेव्हा गॅसचं प्रेशर आणि पिस्टनवरचं प्रेशर एकसारखं होऊन जाईल, इक्वल होऊन जाणार, त्यावेळेला आपण म्हणू की सिस्टीम आणि सराउंडिंग काय आहे, इट इज इन द मेकॅनिकल इक्विलिब्रियम. प्रेशर सारखं असलं तर सिस्टीम आणि सराउंडिंगचं प्रेशर जेव्हा इक्वल होऊन जाते
तेव्हा मेकॅनिकल इक्विलिब्रियम आलं असं आपण म्हणतो. मीन्स सिस्टीम अटेन्स द मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. तर पॉइंट काय, द एक्सपान्शन कंटिन्यूज अंटिल प्रेशर P ऑफ द गॅस फॉल्स टू P एक्सटर्नल. जेव्हापर्यंत P एक्सटर्नल इतका होत नाही तोपर्यंत एक्सपान्शन होत राहील. त्यानंतर बियॉन्ड दिस, याच्या पलीकडे एक्सपान्शन होत नाही आणि सिस्टीम अटेन्स ॲन इक्विलिब्रियम. बियॉन्ड दिस नो फर्दर एक्सपान्शन टेक्स प्लेस. बियॉन्ड दिस नो फर्दर एक्सपान्शन टेक्स प्लेस and system attains equilibrium, mechanical equilibrium. ठीक आहे. त्यानंतर the volume of the gas is increased by small quantity dV in each single step. प्रत्येक सिंगल स्टेप मध्ये पहा, या स्टेप मध्ये पहा व्हॉल्यूम किती न वाढला, गॅसचा व्हॉल्यूम किती न वाढला, dV, स्मॉल अमाउंट, स्मॉल क्वांटिटी आहे ही, किती आहे dV. तर dV न प्रत्येक वेळेस काय वाढून राहिला, प्रत्येक स्टेप मध्ये dV ने व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन राहिला. बरोबर आहे. प्रत्येक स्टेप मध्ये dV इतक्या क्वांटिटीनं व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन राहिला. म्हणून काय म्हणतो आपण, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज. द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज बाय स्मॉल क्वांटिटी इन अ सिंगल स्टेप. प्रत्येक एका स्टेप मध्ये हा जो गॅसचा व्हॉल्यूम आहे पिस्टन वर गेल्यामुळे गॅसचा व्हॉल्यूम काय होते, स्मॉल क्वांटिटी dV न इन्क्रीज होते. म्हणून पॉइंट लिहिला आहे, द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज बाय स्मॉल क्वांटिटी dV इन ईच सिंगल स्टेप. इन सिंगल स्टेप, प्रत्येक एका स्टेप मध्ये गॅसचा व्हॉल्यूम dV इतक्या क्वांटिटीनं वाढते. नेक्स्ट पॉइंट काय म्हटलं आपण, दिस प्रोसेस इज रिपीटेड अंटिल फायनल व्हॉल्यूम V2 इज अटेन्ड. मग प्रत्येक सिंगल स्टेप मध्ये व्हॉल्यूम dV न वाढला, इथे dV न वाढला, इथे dV न वाढला. बरोबर आहे. हे कधीपर्यंत कंटिन्यू राहील, जोपर्यंत आपल्याला फायनल व्हॉल्यूम V2 मिळत नाही. इनिशियल व्हॉल्यूम हा आहे आणि पिस्टन वर गेल्यामुळे व्हॉल्यूम वाढत जाते, प्रत्येक स्टेप मध्ये वाढत जाते आणि तोपर्यंत वाढते जोपर्यंत फायनल व्हॉल्यूम मिळत नाही. फायनल व्हॉल्यूम किती आहे, V2. सो दिस प्रोसेस, व्हॉल्यूम वाढण्याची जी प्रोसेस आहे, एक्सपान्शनची जी प्रोसेस आहे, ती रिपीट होते केव्हापर्यंत, अंटिल इट अटेन्स द फायनल व्हॉल्यूम V2. म्हणून आपण पॉइंट दिलाय, दिस प्रोसेस इज रिपीटेड अंटिल फायनल व्हॉल्यूम V2 इज अटेन्ड. नेक्स्ट पॉइंट, द स्मॉल वर्क डन इज ऑब्टेन्ड इन अ सिंगल स्टेप. इथे पहा, वर्क कशाला म्हणतो आपण ते माहिती पाहिजे आपल्याला. वर्क कशाला म्हणतो आपण, की ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस. ड्रायव्हिंग फोर्स मुळे काय झालं, इथे जे पिस्टन आहे ते थोडंसं वर सरकलं, वर मूव्ह झालं, अपवर्ड मूव्ह झालं. बरोबर आहे. म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट झाली. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं तर काय मिळते आपल्याला, वर्क. बरोबर आहे. तर प्रत्येक स्टेप मध्ये बघा, जेव्हा एक्सपान्शन होते तेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होते, पिस्टन डिस्प्लेस होते, म्हणजे काय होते, वर्क. तर एक स्मॉल व्हॉल्यूम इन्क्रीज होते, व्हॉल्यूम हा स्मॉल क्वांटिटी इन्क्रीज होते, म्हणून वर्क सुद्धा स्मॉल मिळते. प्रत्येक स्टेप मध्ये गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो स्मॉल क्वांटिटीने इन्क्रीज होते आणि पिस्टन सुद्धा थोडासा डिस्टन्सना मूव्ह होते, डिस्प्लेस होते, म्हणून वर्क सुद्धा आपल्याला स्मॉल मिळते. म्हणून लिहिलं आपण, द स्मॉल वर्क डन is obtained in a single step is given by dW is equal to minus P external into dV. Small dW लिहायचं. dW is equal to dW काय, स्मॉल वर्क डन. हा छोटा म्हणजे स्मॉल लेटर जे दाखवलेला आपण D हा काय रिप्रेझेंट करते, स्मॉल वर्क डन. dW is equal to minus P external into dV. This is equation first. तर इक्वेशन फर्स्ट नंतर इथे पाहूया आपण. इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याजवळ dW
एक मिनिट, dw is equal to minus p external into dv. This is equation first. मुद्दाम परत लिहिलं, इकडे लिहायचं आपल्याला म्हणून. But as the expansion, as the याच्या पुढे लिहायचं, मी इतकं लिहिलेलं आहे ना, याच्या पुढे लिहायचं as the expansion is reversible. Expansion is reversible. Expansion is reversible. The pressure P of the gas is greater by small quantity, greater by small amount dP than P external. Thus, इथे काय लिहिलं, प्रोसेस रिव्हर्सिबल आहे, बरोबर आहे, प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. स्मॉल इन्फायनाइटेसिमल स्मॉल अमाउंटचा डिफरन्स असला जर ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स मध्ये, तर प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. तर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये एक्सपान्शन होत आहे, तर एक्सपान्शन होताना प्रेशर P ऑफ द गॅस इज ग्रेटर बाय स्मॉल अमाउंट. जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं इथे की हे पिस्टन, बरोबर आहे, आणि हे P आणि हा P एक्सटर्नल. समजा प्रेशर 10 न्यूटन आहे आणि P एक्सटर्नल 9.9, तर यांच्यामधला डिफरन्स कितीचा आहे, व्हेरी स्मॉल, दॅट इज 0.1. याला आपण स्मॉल अमाउंट dP म्हणतो, बरोबर आहे. म्हणून इथे म्हटलंय द प्रेशर P ऑफ द गॅस इज ग्रेटर बाय स्मॉल अमाउंट dP. कितीनं मोठा आहे P, कितीनं मोठा आहे हे स्मॉल अमाउंट dP ना. येतं लक्षात, म्हणजे याच्या कंपॅरिझन मध्ये 9.9 च्या कंपॅरिझन मध्ये 10 किती मोठा आहे, 0.1 ने, म्हणजे P एक्सटर्नल पेक्षा dP न मोठा आहे. म्हणून लिहिलं इथे द प्रेशर P ऑफ द गॅस इज ग्रेटर बाय स्मॉल अमाउंट dP देन P external than P external बरोबर आहे. परत पॉइंट वाचतो, काही सुटलं नाही पाहिजे आपल्याला. ॲज द एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल, द प्रेशर P ऑफ द गॅस इज ग्रेटर बाय स्मॉल अमाउंट dP दॅन P एक्सटर्नल. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की एक मिनिट, तुम्हाला हे लक्षात आलं असेल की प्रेशर P ऑफ द गॅस इज ग्रेटर दॅन P एक्सटर्नल, बरोबर आहे. मग हा प्रेशर P जर ग्रेटर आहे कोणापेक्षा, P एक्सटर्नल पेक्षा, तर यांच्यामधला डिफरन्स कसा राहील, P मायनस P एक्सटर्नल, आणि तो डिफरन्स कितीचा आहे, स्मॉल अमाउंटचा आहे, dP चा आहे, दॅट इज dP, बरोबर आहे. हे लक्षात आलं तुम्हाला. म्हणून या लाईन नंतर, या सेंटेन्स नंतर आपल्याला काय लिहिता येईल, डायरेक्ट P मायनस दस P मायनस P एक्सटर्नल दॅट इज इक्वल टू स्मॉल dP, बरोबर आहे. सो लिहिता येईल. Therefore P एक्सटर्नल ची जर व्हॅल्यू काढली तर काय होईल, P एक्सटर्नल तिकडे जाईल, dP इकडे येईल, म्हणजेच काय होणार, P मायनस dP. P एक्सटर्नल ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला P मायनस dP. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. इक्वेशन नंबर 2. बाय कंबाइनिंग इक्वेशन 1 and 2 we get what we get 1 and 2. हा पहिलं इक्वेशन आहे, हे दुसरं इक्वेशन आहे. दोघांना जर कंबाईन केलं तर आपल्याला एक लक्षात येते की P एक्सटर्नल ची जर व्हॅल्यू आपण P मायनस dP ठेवली तर हे इक्वेशन काय होईल, dW
इज इक्वल therefore dw इज इक्वल टू p एक्सटर्नल ची व्हॅल्यू किती आहे? p एक्सटर्नल ची व्हॅल्यू आहे p मायनस dp म्हणून मायनस p मायनस dp इनटू dv. समजलं काय? दोन इक्वेशन जर कंपेअर केले आपण तर p एक्सटर्नल ची व्हॅल्यू काय आहे? p मायनस dp. हे व्हॅल्यू p एक्सटर्नल ची ही व्हॅल्यू आपण इथे ठेवली आपण. तर आपल्याला मिळाला dw इज इक्वल टू मायनस p मायनस dp इनटू dv. ठीक आहे. याला जर सॉल्व केलं आपण तर काय होणार? मायनस p आणि dv ने याला मल्टिप्लाय करा. dv ने पहिल्यांदा p ला मल्टिप्लाय केलं तर p dv मायनस मायनस प्लस मायनस मायनस इनटू मायनस प्लस dv ने परत आता dp ला मल्टिप्लाय करा dp डॉट dv. मल्टिप्लिकेशन करा, मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, इझी आहे. dw मायनस p dv प्लस dp डॉट dv. neglecting the product dp dot dv since they are very small quantities. आपण dp डॉट dv ला निग्लेक्ट करू शकतो इक्वेशन मध्ये. त्याचं रिझन आहे, जर समजा ह्या स्मॉल क्वांटिटी आहे तर यांचा प्रॉडक्ट सुद्धा स्मॉल येईल. जसं dp ची व्हॅल्यू 1, dv ची व्हॅल्यू सुद्धा 1, बरोबर आहे. इतक्या स्मॉल 1 आणि 1 दोन्ही स्मॉल आहे. यांचा जर प्रॉडक्ट केला आपण 1 into 1 तर ते किती? 1. म्हणजेच स्मॉल क्वांटिटीचा प्रॉडक्ट स्मॉलच येतो, म्हणून याला इथून आपण निग्लेक्ट केलं तरी चालते, बरोबर आहे. हे लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढे पाहू आपण. थोडा लेंथी टॉपिक आहे, व्हिडिओ मोठा होत आहे तरी पण पाहावं लागेल कारण खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये विचारते 100%. आता काय दिलं आपण की हा जो प्रॉडक्ट आहे dp डॉट dv हा निग्लेक्ट करू तर मग उरलं काय शिल्लक? व्हॉट इज रिमेनिंग हियर? dw इज इक्वल टू मायनस p dv. dw इज इक्वल टू मायनस p dv, बरोबर आहे. दिस इज इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन नंबर 3 म्हटलं आपण. This is the small work done. This is the small work done. This is a small work done. The total work or maximum work. Total work class काय म्हटलं आपण? Maximum work. The total work done or maximum work done is obtained by integrating the small work done dw within the limits शिकलाय तुम्ही. within the limits of initial volume. किती होता initial volume? v1 and final volume v2, बरोबर आहे. आता हे आपण स्मॉल वर्क डन पाहिलं एका स्टेप मधलं. आपल्याला मॅक्सिमम वर्क डन पाहिजे, टोटल वर्क डन पाहिजे, तर कसं करायचं? तर इंटिग्रेशन करायचं. जसं तुम्हाला माहित आहे काही भिकारी असतात, बरोबर आहे. तर ते 1 रुपया जमा करतात. 1 रुपया एका वेळेला 1 रुपया. असं जर
₹1 जमा करतात आणि त्यांच्या झोपडीमध्ये ते जमा करतात. मग एका वर्षानंतर ते मोजतात चिल्लर, तर त्याचं इंटिग्रेटेड ₹1 जवळपास 1 लाख रुपये निघतात. तर 1 लाख रुपये काय झालं मॅक्सिमम, आणि ₹1 एका स्टेपमध्ये. तर 1 लाख रुपयाला असं समजू आपण ते मॅक्सिमम वर्क डन झालं, आणि ₹1 मिळवणं हे काय झालं स्मॉल वर्क डन. अंडरस्टूड. तर इंटिग्रेशन म्हणजे सगळ्यांचं एकत्रित करणे. इंटिग्रेशन म्हणजे काय होते तुम्हाला माहीतच असेल, इंटिग्रेशन शिकले आहे तुम्ही. तर इंटिग्रेशन मीन्स काय होते, इंटिग्रेशन मीन्स सम ऑफ एव्हरीथिंग, सम ऑफ ऑल म्हणजे काय होते प्रत्येकांची सम करणे म्हणजे काय होते इंटिग्रेशन. ठीक आहे. तर इंटिग्रेट करू आपण स्मॉल वर्क डनला, तर आपल्याला काय मिळेल मॅक्सिमम वर्क डन. स्मॉल वर्क डन integration of dw within the limit v1 to v2, it gives a maximum work. बरोबर आहे. Therefore w max is equal to integration of dw from initial volume v1 to final volume v2. Now what is the value of dw? dw ची व्हॅल्यू पुट करा. dw ची व्हॅल्यू -pdv. इंटिग्रेशन ऑफ -pdv फ्रॉम लिमिट v1 टू v2. बरोबर आहे. आणि तुम्ही इंटिग्रेशन मध्ये शिकलाय की निगेटिव्ह साइन शुड बी रिमूव्ड आउट ऑफ इंटिग्रेशन साइन. इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घ्यायचा निगेटिव्ह साइन. ते निगेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ pdv फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम v1 टू फायनल व्हॉल्यूम v2. सो दिस इज w max. This is equation number 4. This is equation number 4. हे इक्वेशन नंबर 4 आलं. याच्यामध्ये काय pdv. तर आपल्याला p ची व्हॅल्यू पाहिजे. तर p ची व्हॅल्यू कशी काढणार, इंटिग्रेशन पुढे नेण्यासाठी आपल्याला p ची व्हॅल्यू पाहिजे. तर p ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करू शकतो फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे तुम्हाला. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे. Ideal gas equation according to ideal gas law, according to ideal gas law, PV is equal to nRT. PV is equal to nRT. हा ideal gas law आहे. PV is equal to nRT for n mole of ideal gas. तर आता पहा V ची आपल्याला P ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून therefore P is equal to nRT upon V. This is the value of P. Substitute the value of P in equation 4. We get equation 4 मध्ये P ची व्हॅल्यू पुट अप करा. P ची व्हॅल्यू जर समजा आपण पुट अप केली तर आपल्याला मिळेल W max. Therefore W max is equal to minus of integration of P ची व्हॅल्यू काय आहे आता nRT upon V into dV from limit v1 to v2. लोअर लिमिट काय v1 आणि अप्पर लिमिट काय v2. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं तर n नंबर ऑफ मोल्स आपण एनक्लोज केले होते ते कमी नाही होणार किंवा जास्त नाही होणार, म्हणजे n कॉन्स्टंट आहे. r इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. r सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि आइसोथर्मल प्रोसेस असल्यामुळे t सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणून टेक आउट दिस कॉन्स्टंट आउट ऑफ द इंटिग्रेशन साइन. तुम्ही इंटिग्रेशन मध्ये शिकलं असाल की जे कॉन्स्टंट असतात ते इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येतात. मायनस म्हणून आपण लिहिणार मायनस ऑफ nRT इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन v. आता हे इकडे आल्यानंतर इथे काय राहिलं 1 अपॉन v इंटू dv फ्रॉम लिमिट v1 टू v2. दिस इज W max. अंडरस्टूड. इथे लिहायचं सिन्स टेम्परेचर डेल्टा T इज इक्वल टू
0 म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. आता पहा इथे तुम्ही इंटिग्रेशन मध्ये शिकले असाल की 1/v × dv याचं इंटिग्रेशन काय आहे. त्यासाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे 1/x dx चा, बरोबर आहे. 1/x dx चा फॉर्म्युला आपल्याजवळ. तर इंटिग्रेशन ऑफ 1/x dx काय आहे ते आठवा. मी लिहितो w max is equal to nRT इंटिग्रेशन सॉल्व करू आपण 1/v × dv चं. तर ते येते ln of v from lower limit v1 to upper limit v2, बरोबर आहे. ln means natural log to the base e, बरोबर आहे. याचं का बरं आलं, कारण इंटिग्रेशन ऑफ 1/x dx काय असते ln of x from lower limit to upper limit x1 x2 असं काहीतरी फॉर्म्युला असतं, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. तर याला सॉल्व करा. याला जर सॉल्व केलं आपण तर काय W max is equal to minus of nRT log of ln of v2 minus ln of v1. काय आपण काय केलं इथे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आठवलं का, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. याला सॉल्व करता येते, कसं करता येते, ln ऑफ अप्पर लिमिट मायनस ln ऑफ लोअर लिमिट ते लिहिला. ln म्हणजे काय होते, नॅचरल लॉग मीन्स काय होते, लॉग टू द बेस e. तर ln ऑफ v2 मायनस ln ऑफ v1. याला आणखी परत आपल्याला सॉल्व करता येते मायनस nRT ln ऑफ v2 अपॉन v1, ln of v2 upon v1, ठीक आहे. दॅट इज w max. ठीक आहे. आता ln ला आपण कन्वर्ट करूया. ln ला कन्वर्ट करता येते. ln मीन्स काय होते, इथे लिहितो सिन्स ln इज इक्वल टू लॉग टू द बेस e and log to the base e is equal to 2.303 log to the base 10, बरोबर आहे. log of x to the base e काय फॉर्म्युला असेल, log of x to the base e. याला कन्वर्ट करू आपण बेस 10 मध्ये. बेस 10 मध्ये कन्वर्ट करताना कसं राहते, 2.303 log of x to the base 10 हा फॉर्म्युला यूज करता येईल तुम्हाला. तर इथे तसंच करू आपण. w max is equal to minus 2.303 किंवा तुम्हाला लक्षात नाही येणार एकदम, तर आपण असंच लिहून घेऊ, एक स्टेप वाढेल. nRT w max is equal to minus nRT 2.303 into log of v2 upon v1 log of v2 upon v1 to the base 10, बरोबर आहे. असं लिहिता येईल. यालाच और मध्ये लिहिता येईल. w max is equal to minus 2.303 आधी लिहून घ्या, minus 2.303 nRT log of v2 upon v1 to the base 10. So this is the formula of maximum work done. This is equation number 5. याला कन्वर्ट करता येते प्रेशरच्या टर्म मध्ये. हा इथे व्हॉल्यूमच्या टर्म मध्ये, याला प्रेशरच्या टर्म मध्ये कन्वर्ट करता येते अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. किंवा at constant pressure, at constant temperature, according to Boyle's law
P1 V1 इज इक्वल टू काय असते P2 V2. व्हॉइस लॉ नुसार काय असते P1 V1 इज इक्वल टू P2 V2. तर आता जर समजा हा जो V1 आहे तो इकडे नेला आपण आणि P2 इकडे आणला तर आपल्याला काय मिळेल इथे काय मिळेल P1 upon P2 that is equal to V2 upon V1. हे मिळेल आपल्याला P1 upon P2 is equal to V2 upon V1 म्हणजे V2 upon V1 ची व्हॅल्यू काय झाली P1 upon P2. Substituting this value in equation 5. Substitute the value of V2 upon V1 substitute the value of V2 upon V1 we get Wmax is equal to minus 2.303 nRT log of P1 upon P2 to the base 10. So this is the another equation of maximum work done. This is the expression for maximum work done. ठीक आहे दोन फॉर्म्युले आपल्याला मिळाले मॅक्सिमम वर्क डन चे कोणते कोणते Wmax is equal to minus 2.303 nRT log of V2 upon V1 to the base 10. हा एक झाला. दुसरा मिळाला आपल्याला Wmax is equal to minus 2.303 nRT log of P1 upon P2 to the base 10. So students, I hope you understood the expression for maximum work done. टॉपिक खूप लेंथी आहे, तसंही लेंथी आहे आणि समजून देताना तो आणखी लेंथी होते. माझा प्रयत्न हाच होता की तुम्हाला पूर्ण गोष्टी समजल्या पाहिजे. मी माझा प्रयत्न केलेला आहे. थोडा व्हिडिओ लेंथी झालेला आहे पण तरीही खूप महत्त्वाचा आहे म्हणून पाहावंच लागेल. येतं लक्षात. जर याच्यामधलं काही लक्षात नसून आले तर मला सांगाल. ठीक आहे. So see you in the next video. Thank you so much.